सरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वती या चंडी मधुकैटभप्रमथिनी या महिषोन्मोलिनी या धूम्रेक्षणचण्डमुण्डमथिनी या दत्तबीजाशिनी शक्तिशुम्भनिशुम्भदैत्यधरणीर्या सिद्धलक्ष्मी परा सा दुर्गा नवकोटिमूर्तिसहिता मां पातु विश्वेश्वरीम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराते कविवाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर जय जय रघुवीर। ऐसा कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। नवनीत प्रिय नवनीत प्रिय नवनीत नवल राम कृष्ण हरि जय राम राजा राम। शरणागत दीना शरणी
सर्वांच्या परिचयाचे, सर्वांच्या ओळखीचे आणि ज्यांच्यामुळे मराठी साहित्याचं, मराठी वाङ्मयाची कुठलीही संपदा पूर्णच होऊ शकत नाही, ज्यांच्यामुळे हे कीर्तनही होऊ शकत नाही, जे नाही तर कीर्तनही होऊ शकत नाही, असे कोण? संत तुकाराम महाराज. मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून येवाई. मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून येवाई. नेले जड वैकुंठी,
सृष्टीला तुका विष्णू नाही तुझ्या असा अधिकार असणारे संत तुकोबार आम्हाला काय सांगतात आम्हाला नाही सांगतात तुकोबार आहे भगवंताशी संवाद साधतात काय म्हणतात धर्म रक्षावया अवतार केसी आज्ञा पायसी भक्त अंबरीषासाठी जन्म सोसिये दुष्ट निर्दये किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुल्या तू बोला तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे बोल नारायणे दया सिंधू पंढरीनाथ भगवान की काय म्हटलं महाराजांनी धर्म रक्षावया अवतार केसी या पृथ्वीवर जेव्हा अधर्म असतो अनाचार असतो अत्याचार होतो अन्याय होतो तेव्हा साधू सज्जनांच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी भगवंत अवतार घेतात अवतार म्हणजे काय अवतार म्हणजे अवतरित होणे ये अवतरंती म्हणजे आपल्या लोकांसाठी सज्जनांसाठी जे या पृथ्वी तलावर अवतरित होतात त्यांना अवतार असतात एखाद्या जीवनामध्ये एखादा महती उद्देश घेऊन एखादं ध्येय घेऊन एखादं निश्चित कार्य करण्यासाठी जे येतात आणि आपलं कार्य झालं की निघून जातात असे आमच्या सनातन धर्मामध्ये कधी अवतार घेणारे भगवंताचे अंश असतात आणि कधी अवतार घेणारे स्वतः भगवंत असतात केवळ आणि केवळ आमचा सनातन हिंदू धर्म एकमेव असा धर्म आहे की ज्या धर्माचे अनुयायी म्हणून आम्ही म्हणू शकतो की आमच्या रक्षणासाठी स्वतः भगवंत येतात स्वतः भगवंत येतात जब जब कसे संत महात्म्यामध्ये प्रत्येक संत जवळजवळ एकच म्हणतो फक्त भाषा वेगळी असते तुकाराम महाराजांनी हे मराठीत म्हटलं धर्म रक्षावया अवतारती आणि आमच्या उत्तर भारतामध्ये घराघरामध्ये प्रत्येकाला बहुतांशी लोकांना बहुतांशी भक्तांना मुखोद्गत असलेलं काय रामचरितमानस त्याच्यामध्ये आमचे गोस्वामीजी काय म्हणतात जब जब होय धर्म की हानी 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 बढ़े असुर अधम अभिमानी बढ़े असुर अधम अभिमानी
असुर अधम अभिमान तगत बैठनी प्रभु मनुज शरीरा वारी कृपा निधि सज्जन वीरा सज्जन वीरा धर्माच्या कल्याणासाठी या धर्माच्या संस्थापनेसाठी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि। भगवंताने एक प्रकारे आम्हाला वचनच दिले की जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर धर्माचा नाश होईल, जेव्हा जेव्हा या भूतलावर अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन। किती छान वचन आहे। असं एकदा कीर्तनात बोलत होतो की भगवंतांनी वचन दिलंय की जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा मी येईन। कीर्तनानंतर एक महाशय माझ्याकडे आले, महाराज मी खूप अधर्म करतो। म्हटलं का करता? म्हणे मला देवाला लवकर बोलवायचं। पण असं करून नाही चालत। भगवंत कुणासाठी येतात? सज्जनांच्या रक्षणासाठी येतात, सज्जनांसाठी येतात। तुम्ही सज्जन असाल तर भगवंत येतील, आणि सज्जन असाल तर म्हणजे लोकांना सज्जन दिसला तर नाही, भगवंताला वाटलं तर येते। तो चोला ओढ़ के घूमने वाले लोग गड़ा माड़ शोभी मुंह में राम, पुढचं बोलायची आवश्यकता इथे तरी नाही, म्हणजे हिंदी प्रांतात नाही। पण जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो आणि धर्माच्या पुनर्स्थापनेची वेळ येते, सज्जनांच्या रक्षणाची वेळ येते, तेव्हा हा भगवंत अवतार घेतो। कुणासाठी हो? भक्तांसाठी अवतार। जे श्रेष्ठ भक्त आहेत ना, त्यांच्यासाठी अवतार। राम येतात ते भगवती शबरीसाठी, भगवान गोपालकृष्ण येतात उद्धवांसाठी। त्यामुळे भगवंत यावे असं वाटत असेल तर आम्हाला कुणासारखं वाटत राहावं लागेल? भगवती शबरीसारखं, उद्धवांसारखं, गोपिकांसारखं, गोपांसारखं, अर्जुनासारखं, हनुमंतांसारखं। धर्म रक्षाया अवतार घेसी, आज्ञा पाळीसी भक्तजन। आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी भगवंत अवतार घेत असतात। पण भगवंत जेव्हा अवतार घेतात किंवा भगवंताचा अवतार या पृथ्वीतलावर लवकरात लवकर व्हावा असं वाटत असेल तर आम्हाला ही काळजी निश्चितच करावी लागेल की या पृथ्वी तलावर भगवंताचे किती भक्तजन आहेत। ज्याप्रमाणे जलबीन मछलीची तळमळ होते ना, एखादी मासोळी नदीकाठी जा, त्या मासोळीला फक्त पाण्याच्या वर काढा, ज्या पद्धतीने ती तळमळते, ज्या पद्धतीने ती तडफडते, एखाद्या लेकराला भूक लागल्यावर आई दिसली नाही तर तो ज्या पद्धतीने तळमळतो नको, त्या पद्धतीने आम्हाला भगवंताच्या भेटीची ओढ लागते का? आणि ती ओढ जेव्हा लागते ना, तेव्हा धर्मरक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्त। आणि कुणासाठी येतात हो? अंबरीशासाठी जन्म सोसिले। आता सगळ्यांना माहिती आहे, गेल्याच महिन्यामध्ये झालं
झालेले श्रीमान भागवत महापुराण. अंबरीषाचा श्राप स्वतःवर घेतला आणि 10 वेळा या पृथ्वी तलावर जन्म घेतला. पण त्याच्यासाठी तो भक्त सुद्धा अंबरीषासारखा असावा. कडक एकादशी करणार. आता आमचं एकादशी दुप्पट खाशी तरी म्हणे काय काटेकोरपणे व्रत पाळले असेल. व्रत पाळणे म्हणजे काय? व्रत पाळणे म्हणजे कुठलं तरी कर्तव्य, कुठला तरी नियम योग्य पद्धतीनं पाळणे. भगवंताच्या भेटीसाठी खरं म्हणजे उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे काय? आपल्याकडचा उपवास म्हणजे चेंज ऑफ फूड. आज कणकेची पोळी खाता येणार नाही म्हणून मग लक्ष्मीनारायण उपवासाच्या आट्याच्या पोळ्या केल्या, आपण केलेल्या पोळ्या. एकदा दुकानामध्ये मला पुस्तक दिसलं, उपवासाचे 1008 पदार्थ. आता चुकून एक परदेशीय तिथं दिसला, चुकून त्याला मराठी येत होतं. त्यांनी ते पुस्तक बघितलं, उपवासाचे 1008 पदार्थ. त्यांनी मला विचारलं, तुम्ही उपवासाला इतकं खाता तर उपवास नसताना काय करता? पण उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे निवास करणे. भगवंताच्या जवळ निवास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे उपवास. आणि ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी आमची काय पद्धती असते? आज माझा उपवास आहे का, मी जास्त काही खाणार नाही, फक्त मला काही खाल्लं नाही म्हणून त्रास होतो म्हणून सकाळी सकाळी बदामाचं दूध, मग नाश्त्याला पोहे, ज्याला काहीच उपमा देता येणार नाही असा उपमा आज चालणार नाही म्हणून नाश्ता आल्यावर ड्रायफ्रूटची बळी चालेल. आता उपवास जेवून चालणार नाही, उपवासामुळे मला कमी खायचंय म्हणून उपवासाची भाजी, उपवासाची पोळी, उपवासाचं वरण, उपवासाचे समोसे, उपवासाचे पराठे, उपवासाचे डोसे. जास्त काही नको, एवढं असतं. मग आता आज उपवास आहे त्यामुळे 4 वाजता पुन्हा भूक लागणार. आज उपवास आहे म्हणून मी चहा नाही घेणार. उपवास आहे ना, चहा नाही घेणार. मस्त पैकी लस्सी. आता संध्याकाळी पण उपवास आहे. आता सकाळपासून जे जे राहिले ते सगळं संध्याकाळी खाणार म्हणजे माझा उपवास सिद्ध झाला. म्हणजे भोजनाची किंबहुना स्वतःच्या शरीराकडे कमीत कमी लक्ष देऊन भगवंताकडे जास्तीत जास्त लक्ष देता यावं म्हणून उपवास करतो. आणि उपवासाच्या दिवशी आमचं रोजचं रुटीन बिघडल्यामुळे जास्त लक्ष आम्हाला काय खायचं याच्याकडे दिलं जातं. कसा उपवास सिद्ध होणार? कल्पना करा, ज्या अंबरीषासाठी साक्षात भगवंताचं सुदर्शन चक्र आलं असेल त्या अंबरीषाचा काय उपवास केला असेल, काय त्यांच्या तपश्चर्येचं सामर्थ्य असेल. हो, अजिबात उपवास घडत नाही. हे 60 नंतर म्हटलं तर एक वेळ मान्य आहे. 25-30 ची पोरं म्हणतात दिवसभर फिरावं लागतं ना, त्यामुळे उपवास नाही करता येत. पण काय अंबरीषाचा उपवास असेल? एकादशी व्रत हे दशमी पासून सुरू व्हायचं आणि द्वादशी पर्यंत चालायचं. निर्जला. आता बऱ्याच लोकांची सोय कशी असते? हो, आज आमचा निर्जला उपवास आहे म्हणजे आम्ही पाणी सोडून सगळं खाऊ. पाणी नाही पिणार. जिथे तहान लागली तिथे दूध पिऊ, तहान लागली तिथे ताक पिऊ, लस्सी पिऊ, रबडी पिऊ, पाणी नाही. निर्जला उपवास. पण अंबरीषाचा उपवास हा दशमी पासून सुरू व्हायचा.
दशमीचा संकल्प केलेला एकादशी व्रताचा, एकादशीचा दिवस दोन्ही वेळ काहीही न खाता, पाणी न पिता, द्वादशीच्या दिवशी एखाद्या अतिथीला, एखाद्या विद्वानाला, एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलवायचं, त्याला जेवायला वाढायचं, त्याला दक्षिणा द्यायची आणि त्याच्या समोर द्वादशीचा उपवास करायचा. अशा पद्धतीने एकादशीचा उपवास. आणि असं केलं तर भगवंताचं सुदर्शन चक्र त्या अंबरीषाच्या सुरक्षेसाठी सतत चालू होतं. पण त्याच्यासाठी अंबरीषाचा अधिकार काय असतो? आम्ही सत्यनारायणाची कथा ऐकतो. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी काय आहे? ही पूजा या वैशाने संक्रांती आणि पौर्णिमेला केली आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. पण कशी केली? सत्यनारायणाचं व्रत केलं, नियम केला की जोवर पूजा आहे तो कधीही पूजा असली तोवर मी काही खाणार नाही, शुचिष्मंत राहीन, शुचिर्भूत राहीन आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये लीन राहीन. आपलं काय होतं? आमच्याकडे होतं गुरुजी सत्यनारायणाची पूजा करायची. संध्याकाळी झालं का रोज दिवसभर उपवास करावा लागेल. म्हणजे सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यावर किती लवकर पूजा करतो आणि उपवास सोडतो याची घाई असते. अशा वेळी भगवंत म्हणतात खातच बस, अन्नमय कोशा, खालीच राहा, येऊच नको. कारण ज्याच्यावर आमचा जास्त लोक तो भगवंत आम्हाला देतो. भागवतामध्ये जडभरताची कथा सर्वांनी ऐकलेली. त्या हरणाच्या पिल्लामध्ये इतकं मन अडकलं की मोक्ष मार्गावर जाणाऱ्या व्यक्ती सुद्धा पडतात. संपूर्ण साधना झाल्यावर हरणात अडकले तर ही अवस्था आहे. आमची साधनेची सुरुवातही होत नाही आणि अडकत. मग अशासाठी येणार आहेत का? नाही हो. अंबरीषासाठी जन्म सोसी गेले. तपश्चर्या करावी लागते, साधना करावी लागते, भगवंताला बोलवण्याची तळमळ असावी लागते. तळमळ असावी. जलबीन मछली तळफळ तळमळ विचलित होत नाही जवळ मन, तर भगवंत येत नाही. आणि येत नाही म्हणजे काय? दुसऱ्या जगातून येतात. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारेश. तो आमची श्रद्धा बघतो, आमची भावना बघतो, किती पक्का आहे बघूया. आणि ते झालं की मग अंबरीषासाठी जन्म सोसिये दुष्ट निर्दाळिले किती. मग बऱ्याच वेळा भक्तांच्या रक्षणासाठीच येतो का? तर भक्तांच्या रक्षणासाठी येतो, म्हणजे अनेक वेळा दुष्टांच्या निर्दारणासाठी येतो. दयातीचे नाव भूतांचे पालन, दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटाळले, आणि निर्दालन कंटाळले. दयातीचे नाव भूतांचे पालन. भक्तांच्या रक्षणासाठी येतो, म्हणजे प्रसंगी दुष्टांच्या निर्दारणासाठी सुद्धा येतो. हजारो हजार लोकांना वाचवण्यासाठी एखाद्याचा वध करावा लागेल तर तो धर्मच आहे हे शिकवणारा आमचाच भगवंत. अहिंसा परमो धर्मः. आमचं धर्मशास्त्र आणि आमचा भगवंत एवढ्यावर थांबत नाही. अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव. पुढेही सांगा की अहिंसा ही परमोधर्म आहेच, पण प्रसंगी धर्मासाठी केलेली हिंसा सुद्धा
अहिंसाच आहे हे फक्त आणि फक्त आमच्या संप्रदायाचं आमच्या सनातन धर्माचं शास्त्र सांगतं. प्रभू रामचंद्रांचा जन्म जितका महत्वाचा भगवती शबरीसाठी, सुग्रीवांसाठी, हनुमंतासाठी तितकाच महत्वाचा रावणाच्या निपातासाठी. भगवान गोपाल कृष्ण या पृथ्वी तलावर अवतरले, उद्धवांसाठी आले, अर्जुनासाठी आले, पण कंसासाठी नाही, कौरवांसाठी सुद्धा. का? तर माझ्या हजार भक्तांच्या रक्षणासाठी एखाद्या दुष्टाचा वध करावा लागला तरी तो करण्यासाठी मी येणार त्रिवार येणार. हे आमचे भगवंत घोषित करतात. येणार म्हणजे येणारच. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि. भगवंत कुणासाठी सांगतात? आमच्यासाठी. भगवंता भक्तासाठी सांगतात. भक्त पक्के झाले ना की भगवंत येतात. वानर सैन्य प्रबळ झालं की रामचंद्र येतातच. पांडवांचं सैन्य उभं राहिलं की सारे ठिकाणाला गोपाल कृष्ण येणारच. भगवंत काय म्हणतात? आधी तुम्ही लढण्यासाठी सिद्ध व्हा. तुमच्याकडून जे होणार नाही इथं मी. आमची काय अवस्था होते? भगवंता आम्ही फक्त बघून सगळं तूच करून घे. असं होत नाही. समर्थ जेव्हा पंढरपूरला गेले, भगवान पंढरीनाथाच्या देवळासमोर, त्या काळात भारताची परिस्थिती काय होती? सौभाग्यवती बायांचे सौभाग्य लयाला गेले, सौभाग्यवती बायांचे सौभाग्य लयाला गेले. कापोनी पोट स्त्रियांचे गर्भाचे तुकडे गेले, कापोनी पोट स्त्रियांचे गर्भाचे तुकडे गेले. अपराध काही नसता शत्रूने मार केले, अपराध काही नसता शत्रूने मार केले. लोकांना शब्द एक अपराध काही नसतात शत्रूने मार केले. गंध आणि शेंडी याची आज्ञानच ठेवा याची, काही कत्तर ठेवी त्याची. अर्पी मानित्य बलिदान ऐसा हिंदुस्तान, अर्पी मानित्य बलिदान ऐसा हिंदुस्तान. लक्षात घ्या, कपाळावर गंध असावं आणि डोक्यावर शेंडी असावी. याच्यासाठी आमच्या कित्येक पिढ्यांनी बलिदान केलं. आणि जे बलिदान झालं आणि शेंडी आणि गंध दोन्ही आम्ही आमच्याच हाताने. त्या काळात ठेवू देत नव्हते. ठेवली तर माना कापल्या जात होत्या, कत्तली होत होत्या. अशाही काळात आमच्या पूर्वजांनी आम्हाला हिंदू ठेवलं. ह्याबद्दल तरी आम्ही पूर्वजांबद्दल कृतज्ञ राहायला. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा समर्थ रामदास स्वामी पंढरपुराला गेले, भगवान पंढरीनाथाचं दर्शन केलं, तेव्हा पंढरीनाथाला काय म्हणाले? हो, येथे का रे उभा श्रीरामा, माझ्या मोहना नाही कशा. अरे पंढरीनाथाच्या तुझ्यामध्ये असलेला कोदंडधारी राम कुठे? नामदेवांनी तीर्थावळी काढायला संपूर्ण भारत धुंडाळावा आणि यवनांचं आक्रमण करून करावं. भगवंता कुठेच ते कुठेच. शांत ब्रह्म एकनाथ महाराजांनी कथा करावी, कीर्तन करावी, ग्रंथ लिहावेत. पण त्या काळची परिस्थिती बघून त्यांच्याही मुखातून शब्द निघाले, दाल फळ
भोसले कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता भोसले कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता तो राज्य विभव संपन्न भव्य साधु होता तो राज्य विभव संपन्न भव्य साधु होता ब्रह्म क्षत्रिय वेदाचा हा अपूर्व संगम होता संकटात जाते कोणी शंकित ही होय भवानी हे गरजे गुरुवाणी ते घोषत होते मंत्र जय जय रघुवीर समर्थ ते घोषत होते मंत्र जय जय रघुवीर समर्थ देशाच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ म्हणा धर्माच्या कल्याणार्थ राष्ट्राच्या कल्याणार्थ देशाच्या कल्याणार्थ हिंदूच्या कल्याणार्थ सोमात निघाला खान सरदार विजापूरवाला सोमात निघाला खान सरदार विजापूरवाला शिवनेरीचा शिवसिंहा उत्सावर संचायला शिवनेरीचा शिवसिंहा उत्सावर संचायला फिरवतो मराठी भाला नाचत्या चंद्रकोरीला फिरवतो मराठी भाला नाचत्या चंद्रकोरीला या वार्ता पोचविणारे शिष्य ते मठाचे प्यारे भगव्या पेशे फिरणारे ते घोषत होते मंत्र जय जय रघुवीर समर्थ ते घोषत होते मंत्र जय जय रघुवीर समर्थ धर्माच्या कल्याणार्थ देशाच्या कल्याणार्थ राष्ट्राच्या कल्याणार्थ जय ज्या काळामध्ये या देशामध्ये भगवी ध्वज जरी दिसली किंवा भगवे झेंडे जरी दिसले तरी कत्तली होत होत्या अशा काळामध्ये भगवी छाटी घालून फिरणारे संपूर्ण भारतामध्ये फिरणारे म्हणजे समर्थ रामदास स्वामी महाराज ते काय अवतारापेक्षा कमी असतील आमचे छत्रपती शिवराय ते काय अवतारापेक्षा कमी असतील पण का आले हो धर्म रक्षावया अवतार देसी आपल्या पायसी भक्त अंबरीशासाठी जन्म सोसिये तुकोबरायांच्या मनामध्ये हा अभंग का आला असेल ही सगळी परिस्थिती बघितली यावनी परिस्थिती बघितली आणि तुकोबरायांनी हा अभंग लिहिला असेल धर्म रक्षावया अवतार देसी आपल्या पायसी भक्त जना अंबरीशासाठी जन्म सोसिये दुष्ट निर्दाळले किती एक का आला असेल तुकोबरायांच्या मनात ती यावनी परिस्थिती बघितली आणि भगवंता आता तरी ये रे आता तरी धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील तुला कृपा सिंधू म्हणतात तू धन्य आहेस ना धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुल्या तू बोला साजू तू म्हटलंयस ना परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि म्हटलंयस ना म्हणजे बोललायस ते खरं करून दाखव तुका म्हणे तुझ वर्णिती पुराण आणि पुराणामध्ये तुझं वर्णन काय होय नारायण दयास तू दया सिंधू आहेस तू कृपा सिंधू आहेस तू भगवंत आहेस भक्तांच्या रक्षणासाठी जर पुराणामध्ये अवतार घेतला तर आज अवतार का घेत नाहीयेस हा प्रश्न महाराजांना पडला असेल आणि म्हणून महाराजांनी हा अभंग रचला असेल आपुल्या बोला साच तरी तू बोललायस ना मग असत्य तरी करून टाक आपले शब्द खरे करून टाक कोणासाठी हो भक्तांसाठी सज्जनांसाठी आजपर्यंत भगवंताचे जितके अवतार झाले पुराणांमध्ये वर्तमानामध्ये सगळी अवतार कुणासाठी हो सगळ्या कथा कुणासाठी एखाद्या भक्ताच्या रक्षणासाठी
त्राहिमाम केला तेव्हा भगवान गोपाल कृष्ण अवतरले. जेव्हा त्रिभुवनामध्ये रावणाने त्राहिमाम करून सोडलं तेव्हा प्रभू रामचंद्र अवतरले. म्हणून भगवंत अवतार घेतात पण भक्तांसाठी घेतात. तेवढ्या तळमळीने त्यांना बोलवावं लागतं हो. आणि त्याहून महत्वाचं भगवंताला ज्यासाठी बोलवायचं आहे त्याच्या पद्धतीनं त्या दिशेनं काहीतरी काम आम्हाला करावं लागतं. इथं आमची अवस्था आम्ही कसतो सगळं तू भगवंत आहेस ना आम्ही तुझं नाव घेतो बाकी सगळं पोचतो. जेव्हा श्रीमद भगवद्गीता सामान्य भाषेमध्ये यावी असं वाटलं तेव्हा ज्ञानेश्वर माऊली भगवंताच्या येण्याची वाट नाही बघत असले स्वतः लिहायला. जेव्हा आमच्या सनातन समाजाला एक उपदेशपर भक्ती ग्रंथाची आवश्यकता होती तेव्हा आमचे समर्थ रामदास स्वामी प्रभू रामचंद्रांकडे धरून नाही बसले भगवंता ये एखादा ग्रंथ लिहून दे. नाही, दासबोध स्वतः लिहायला घेतला. आत्माराम स्वतः लिहायला घेतला. काहीतरी आम्हाला आमची क्रियाशीलता दाखवावी लागते. काहीतरी प्रयत्न आधी आम्हाला करावे लागतात आणि मग आमच्याकडून जमलं नाही तर भगवंता आणि धर्माचं रक्षण कर. या देशामध्ये न्यायाचं सन्मानाचं धर्माचं राज्य राहू दे. आणि बऱ्याच वेळा कसं होतं बघा अवतार होतो पण आम्हाला ओळखता येत नाही. नरेंद्र येत आहात पण अमेरिकेत जाऊन जेव्हा येतात तेव्हा कळतं हे स्वामी विवेकानंद आहे. नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद बद्दल बोलतो ना. बाकी दुसरे नरेंद्र कोण आहे ते प्रत्येकाला माहिती. सूखने से अधिक सांगणे आमचे गुरुजी म्हणायचे समजदार तो इशारा काफी होता है. पण आमच्या मनामध्ये काय परंपरा आहे बघा. कलकत्त्यामधला एक सामान्य मुलगा नरेंद्र विश्वनाथ दत्त आम्हाला त्याची किंमत होत नाही. पण जेव्हा धर्मसभेमध्ये जातात संपूर्ण विश्वामध्ये आमच्या सनातन धर्माची पताका लावून येतात तेव्हा आम्हाला कळतं अरे बापरे स्वामी विवेकानंद आले वाटतं. आमचं योग कुणी किंमत देत नाही. बाहेरून योगा म्हणून फिरून आला की बरोबर सगळे क्लास असतात. आमचंच तत्वज्ञान आमचीच विचारधारा नाही कळत. आणि जेव्हा फिरून आल्यावर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा सेमिनार जायला पाहिजे मग तिथे जाऊन ती आमचीच गीता आम्हाला इंग्लिश मध्ये शिकवते. गीता वाचणं आउटडेटेड त्याच गीतेवर सेमिनार झाले तर ते फॉरवर्ड अशी आमची अवस्था आहे. पण भगवंताचा अवतार जर झाला तर तो ओळखता यावा किंवा इतकं तरी सामर्थ्य आमच्यात यावं अशी प्रत्येकानं भगवंताजवळ प्रार्थना करावी. भगवंताने यावं तर कोणासाठी यावं? आमच्या तुमच्यासारख्या सज्जनांसाठी यावं, भक्तांसाठी यावं. पण जर भगवंत आले तर आम्हाला ओळखता यावं किंवा एकत्रित येऊन त्या भगवंताच्या मागे उभं तरी राहता यावं. आमच्याकडे पृथ्वीचा रोग फार राष्ट्रघातकी. आमच्याच लोकांना आम्हीच कसं खाली उडू याची चढाव आमच्याकडे जास्त असते. आहे की नाही बघा. पण कोणीतरी जर कार्य करत असेल धर्मासाठी देशासाठी समाजासाठी कोणी कार्य करत असेल तर त्याच्याकडे पूर्ण शक्तीनिशी उभं राहणं हे आम्हाला कधी जमणार. भगवंताला या प्रचित्रावर बोलवावं असं वाटत असेल तर तीन फार महत्वाची कार्य
आणि जर भगवंत आले तर त्या भगवंताच्या पाठीशी पूर्ण शक्तीनिशी उभं राहावं लागतं. हे 3 कार्य केले तर भगवंत येतात. सहज नाही येत. प्रभू रामचंद्रांनी अयोध्येमध्ये येऊन बसावं असं वाटून होत नव्हतं. अयोध्या निर्माण करावी लागली, ती जागा स्वच्छ करावी लागली, तेव्हा भगवंत आले. भगवंतांनी यावं असं वाटत असेल तर ते स्थान शुचिर्भूत करून घ्यावं लागतं, स्वच्छ करून घ्यावं लागतं, शुद्ध आणि पवित्र करून घ्यावं लागतं. किमान ते तरी आम्हालाच करावं लागतं. बघा, अयोध्या आम्ही स्वच्छ केली, रामचंद्र अवतारले. भगवान गोपाळकृष्णांचं अवतरण या पृथ्वीतलावर व्हावं असं वाटत असेल तर मथुरेमध्ये गोप बालकांची सेना आम्हाला उभी करावी लागेल. भगवान काशी विश्वनाथांनी या पृथ्वीतलावर यावं असं वाटत असेल तर शिवगड आम्हाला निर्माण करून द्यावे लागतील. त्याच्याशिवाय कार्य होणं शक्य नाही. आणि तरीही म्हटलं तर भगवंत कृपा सिंधू, दया सिंधू, इतकंही नाही जमलं ना तर किमान रोज भगवंताची पूजा करत असताना, देवपूजा करत असताना म्हणजे प्रत्येकाने किमान देवपूजा तरी रोज करावी, की त्या कालच्या अंडरलाईन सूचना. आणि बऱ्याच वेळा पूजेला जातो लोकांकडे, गुरुजी श्रावणामध्ये रुद्राचा अभिषेक येतो, बरं महादेवाची पिंडी शोधतो ना म्हणे, मागच्या वर्षी अभिषेक करून कुठे ठेवली त्याच्यात, तुम्ही या तेव्हा शोधून ठेवतो. किमान असं न करता रोज भगवंताची पूजा करत असताना भगवंता धर्मासाठी, देशासाठी, सज्जनांसाठी, भक्तांसाठी, न्यायासाठी तू ये बरं, तुझं लक्ष असू दे बरं. किमान इतकं तळमळीनं म्हणता तरी आलं पाहिजे. आम्हाला तेही पूजा झाल्यावर आपण ध्रुपं देहि, जयं देहि, यशो देहि, यशो देहि, पुत्रां देहि, धनं देहि, सर्वान् कामांश्च. इतकं सगळं मागतो कशात? एका सत्यनारायण. पण किमान भगवंताची पूजा करत असताना भगवंता आजची ही पूजा सज्जनांना, भक्तांना, या राष्ट्राला समर्पित होऊ दे असं एकदा तरी संकल्प होता. भगवंतांनी यावं, न्यायाचं रक्षण करावं, धर्माचं रक्षण करावं अशी तळमळ आमच्या मनामध्ये का लागत नाही? आणि मग आम्ही म्हणतो जे चाललंय ना ते पाहावं नाही. आमच्याकडची परंपरा म्हणजे काय, शिवाजी व्हावा तिथंच बरं. आता शेजारी पण नको, इकडे झड लागेल, 2-4 घर तिकडे गेला तरी चालेल. सगळं व्हावं असं वाटतं, आमच्याकडून व्हावं असं नाही वाटत. त्रास किती आहे. त्यामुळे भगवंताला विनंती करत असताना, भगवंता ज्या देशावर, या जगतावर न्यायाचं राज्य निष्कलंक प्राप्त करून देण्यासाठी लवकरात लवकर अवतार घे बरं, घे बरं. एखादा प्रचंड अत्याचार नसला, अनाचार नसला आणि जर भक्तांनी तळमळीनं हाक मारली तर तो परब्रह्म निर्मळ निराकार परमात्मा साकार होऊन या पृथ्वी तलावर नवे नवे या जगतावर, या ब्रह्मांडावर अवतरित होतो. फक्त तेवढ्या तळमळीनं हाक मारतात आणि सज्जनांचं रक्षण करतात, प्रसंगी दुष्टांचं निर्दार नाही करतात. ते कसं करतात, काय करतात, आपण उत्तर बघूया. धर्म रक्षावया अवतार देसी, धर्म रक्षावया अवतार देसी. धर्म